रोड क्रॉस करतोय. कडक दिसतंय यांच्यातनं. ओ भाई जाऊन वाघाशी लढाई घ्यायची. वाघाला मना बघून घाम फुटला तर त्याला पाणी घेऊन चाललोय. 2.5 तासाची जंगल सफारी होणार आहे आपली. जा रहा हूं मैं शेर से मुकाबला करने. डिपार्टमेंट का रेकॉर्ड में 148 टाइगर मिला है. जंगली हत्ती बघितला पक्का मोठा. युवा हत्ती. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. आज काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये जाऊन सफारी करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जगातील सगळ्यात जास्त एक शिंगाचा गेंडा, तो जास्त प्रसिद्ध आहे, तो जास्त बघायला भेटेल आपल्याला. प्रति एक्साइटेड होतो याच गोष्टीसाठी, सफारी. सो सकाळ सकाळ पहिला नाश्ता करायला चाललो ना मी. नाश्ता लागला हॉटेलमध्ये आमचा. खास सफारीसाठी आउटफिट बघू शकताय तुम्ही. प्रॉपर हरणी वगैरे बॉडी वॉश घेतल्यान. तर चला. हा 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 ब्रेकफास्ट लॉन. चला ब्रेकफास्ट करूया आपला पहिला. इडली आहे वाटतं. इडली खातो आम्ही आता. इडली सांबार, चटणी चटणी, मसाला राईस पण आहे. सकाळ सकाळ ज्याला भात जेवायचा आहे भात जेवू शकतो. ब्रेड पकोडा. ब्रेड पकोडा तो ब्रेड बटर एक घेतो तर. आवरा नाश्ता करते ना काका. आज दमलो पाहिजे. आवरा नाश्ता करते. ज्याला ओट्स पाहिजे, डाएटवाला असेल माझ्यासारखा, ओट्स पण खाऊ शकते. पण आज डाएट नाही माझी. पराठा पण आहे, पुरी भाजी आणि सब्जी. म्हणजे पुरीसाठी सब्जी आहे. सब्जी आज गुरुवारी चिकन ठेवलं आहे. गुरुवारी चिकन पण आहे. हा, चिकन ठेवलं आहे. बाबा बाबा. आणि हे बीन्स तुम्ही बघू शकता. ह्यो बाहेर देशांचा प्रकार आहे. पोटॅटो. हां, ह्यो पण बाहेर देशांचा प्रकार आहे. आपण कसं फ्राईज खाणारी पोरं. ह्यो कसा इंग्लिश ब्रेकफास्ट झाला. ह्यो साऊथ इंडियन. बॉइल्ड एग. बॉइल्ड एग पण खाऊ शकतो आपण प्रोटीनसाठी. सकाळ सकाळ इडली, ब्रेड, पकोडा, गोड पण घेतलाय काय गावाला. खाणार तर नाही आवरा, पण खाला पाहिजे. तेव्हाच तंदुरुस्त होईल परमसारखा. पकोडा. आता जाऊन वाघाशी लढाई घ्यायची आहे. हा 100%. तू तर वागत दिसतस. आता जाऊन वाघाशी लढाई घ्यायची आहे. 100%. जंगल सफारीला निघालो. जंगल. ओके, बाय बाय. बाय बाय. आया थंडावा आहे, पण तया ऊन बिन लागू शकते. तर पाण्याची बाटली सगळ्यांना कॅरी करायची आहे. आया पण थोडा पाणी पिऊन जाते. जर वाघाला मना बघून घाम फुटला तर त्याला पाणी घेऊन चाललोय. नाश्ता वगैरे करून निघलो जंगल सफारीसाठी. चलो. काय व्ह्यू वाटतंय ना हॉटेलचा, एकदा तुम्ही कमेंट करून सांगा हॉटेलचा व्ह्यू कसा आहे. या सगळ्या जीप लागल्या. ग्रुपनी जाणार बघायला. ताई, याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटेल? आपण आता चालू जंगल सफारीला. सफारी आपली सेंट्रल आहे. 2.5 तासाची आपली जंगल सफारी असणार आहे. हे आसामचे फेमस आहे ते गेंडे. गेंडे म्हणजे जगातील सगळ्यात जास्त
इथेच आहेत असं हा एक शिंगाचे सुंदर सुंदर वाघ पण बघायला भेटू शकते नशीब चांगलं असल्यास. ओके नशीब तर आपलं चांगलाच हा. आहे. नशीब आपलं चांगलं आहे याच्यामुळे आहे कारण की तुम्ही आले म्हणून आज जंगल सफारी करायला भेटते ना, तर जंगल सफारी बंद होती 15 मे. आणि ते एक्सटेंड केली 25 मध्ये. ओ भाई परम चलो. वाघाला तोंड फाडणार आहे. आपला group वाघाला तोंड फाडणार आहे. वाघाचा बोलतो तोंड पाडणार आहे. जीप मध्ये बसून जाऊ. सगळी मंडळी पण आली. प्रत्येक जण आपापल्या जीप मध्ये बसून जाणार. जंगल सफारी करणार. 2.5 तासाची जंगल सफारी होणार आहे आपली. मी तर पक्का एक्साइटेड आहे. फर्स्ट टाइम मी जंगल सफारी करतोय अशी. राणीच्या बागान वगैरे आपण गेलो. ऍक्च्युअल जंगलामध्ये जाऊन जी सफारी असतं आपण नेहमी व्हिडिओ वगैरे बघले. ओपन जीप मध्ये जाऊन वाघ बीक समोर येतं कसा फील असतो तो आज तुम्हाला फील करून देणार आहे. मी पण फील करणार आहे. क्रेझी मजा येणार आहे. खरे वाघाला आज खरा वाघ भेटणार आहे. आज वाघ बघणार ना काका. फुल धमाल करू. आज वाघाला घरी घेऊन येऊ. दादा आपल्याला माहितीच असतील. परमचे पप्पा म्हणजे मयुरी ताईंचे हसबंड. आणि त्याच्या व्यतिरिक्त दादा पहिले काय होते कसा होता थोडासा म्हणजे शॉर्ट मध्ये सांग आपल्या पब्लिक साठी. मोबाईल येण्याच्या आधी व्हिडिओ येण्याच्या आधी तू काय करून टाकलाय? अगोदर मी बॉडी बिल्डिंग करायचो. म्हणजे स्पोर्ट्समध्ये मला फार आवड होती. क्रिकेट खेळायचो. नंतर बॉडी बिल्डिंग करायचो. बॉडी बिल्डिंगमध्ये मी स्टेट लेवल नॅशनल लेवल परत गेलो. त्याच्यानंतर बॉडी बिल्डिंग झाल्यानंतर मी सिनियर आर्टिस्ट झालो. म्हणजे अनेक मूवीमध्ये काम केलं. जसा पार्टनर झाला, चिनिकम झाला, वेलकम झाला, गजनी झाला, वॉन्टेड झाला, असे अनेक साऊथमध्ये बरेच पिक्चरमध्ये मूवीमध्ये मी आहे. जर तुम्ही कधी दादाला स्पॉट केला असेल मूवी मध्ये तर एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आता परत मूवी बघायला लागेल दादासाठी तरी बघा आणि स्पॉट करून सांगा की दादा आहेत की नाही. भरपूर सारं काम केलंय त्यांनी. बट आपण शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलं की ऍक्टिंग बॉडी बिल्डिंग आता पूर्ण परमश्री हॉलिडेजला संभाळून सगळा प्रॉपर फादर ड्युटी हजबंड ड्युटी निभवून आता एकदम प्रॉपर दादाकडून खूप काही शिकण्यासारखं भेटलंय आम्हाला आणि मस्त वाटलं तुला भेटलं. धन्यवाद. भाग 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 आया शेर आया शेर. डायरेक्ट जंगल ना. जंगल बघ ना, सगळे प्राणी आहे. कडक ना. त्यासाठी चट आणलेला. हे बकऱ्या या बिटक्या बकऱ्या काय करतात ते आज काही समजा नाही. हे बघा किती बिटक्या बकऱ्या. लई बारकी बकरी आहे. आपले तर कशा दणक्या बकऱ्या होत्या माझ्यासारख्या. हेलो हाय. अभी जा रहा हूँ मैं शेर से मुकाबला करने. $300 का. जंगल सफारीसाठी आल्यावर इथेशी आपण कॅप वगैरे घेऊ शकतो. दुर्बीन घेऊ शकतो. हे बघा आमची मंडळी कॅप वगैरे घेतात. जंगलमध्ये प्राणी जवळ आले ना तो ओरडा करू नका. तो घाबरेल आणि आपल्याला अटॅक करेल गाडीवर आपल्याला. कडक दिसतंय याच्यातनं. ओ भाई 30 स्क्वायर किलोमीटर का नेशनल पार्क का एरिया है. इसमें से टाइगर रिजर्व का एरिया है 1030 स्क्वायर किलोमीटर. अभी तक डिपार्टमेंट का रिकॉर्ड में 148 टाइगर मिला है. तो 2025 तक
ठीक है। तो या अभी हम लोग जहाँ पे जा रहे हैं ना, तो उसमें आपको मे बी दिख भी सकता है, ना भी दिख सकता है, मुझे ना पता के बराबर नहीं, है। ना की बराबर है। टूरिस्ट जोन पे अभी हम लोग 16 किलोमीटर अप एंड डाउन कंप्लीट करेंगे। तो उसमें से मे बी जो टाइगर अगर साइटिंग हुआ तो आई विल ट्राई। तो यहाँ पे मैक्सिमम राइनो, बफेलो, ईस्टर्न स्वाम डियर, सांबर डियर, हॉक डियर और सम बर्ड भी दिख सकता है। मे बी एलिफेंट इनसाइड द जंगल दिख सकता है। ओ भाई साहब, हत्ती बघायला भेटलं. फर्स्ट टाइम जंगली हत्ती बघतोय. बेबी पण आहे त्यांच्यासोबत, तुम्ही बघू शकता. सेम तसंच दिसत सोडतील ना याला हाणायला गेलो तर काय 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 परमला असंच कपडे घातल्यानंतर हातीची सोड लावली तर सेम तसाच वाटल. येऊ का मी तिथं? मी नाही जाता. काय बोलतो येऊ मी तिथं? येऊ येऊ का? सेम परम तसाच दिसल. ए माझी आजीच असते ना अशी, मी गाडीशी उतरून गेलो असतो. ते सांगते का मग आमचाच बच्चा आहे ह्यो. हा आमचाच बच्चा आहे बोले. 2 मिनिटात. फर्स्ट टाइम जंगली हत्ती बघितला, पक्का मोठा. पार्क मध्ये कैद केलेलं नाही. हे खुलेआम जंगलात फिरताना जे हत्ती असताना ते हत्ती आपल्याला आता बघायला भेटलं. तो बघा गेंडा कसा आलाय, आणि गेंड्याच्या वरती पक्षी पण बसलाय एक. बाई माझ्या फुलपाखरू बसला आता. फुलपाखराला मी आवडलोय बघा, वन साइड. हा हा हे बघा आता. जंगलाने याच असतं. हा आपण प्रेडिक्ट करतो तसा काहीच नाही होणार. जंगल सफारी म्हणजे आपण ज्या विचार करतो ते आपल्याला भेटायलाच नाही. तर मी विचार करून आलो तो वाघाशी सामना होईल माझा, बट वाघाच्या मुंदम पाहिजे ना माझ्या समोर येवाचा, म्हणून तो आज आला नाही. वाघ दिसणं म्हणजे खाऊ काम नाही. आवरे लांबशी आलतो तरी त्याची ना माझी भेट झाली नाही. बघू आता जिंदगीमध्ये कधीतरी होईल भेट. बट काही लोक जवळजवळ 7-8 दिवस सफारी करतात, तेव्हा जाऊन त्यांना काय वाघ दिसतं थोडाफार, नाहीतर लई चान्सेस कमी असतात. महिनाभर करतात काही. बट जे नशीबवान लोक आहेत त्यांना पहिलेच सफारीन वाघ दिसेल ना, ते पक्कच नशीबवान. सुहाना सफर ये मौसम हसी, सकाळी आलो म्हणून मौसम हसी, नाही तर घ्यायला लागली असती फाशी आवरा उन्हाळी तशी. आम्ही जंगलात आलो. पहिला दर्शन आम्हाला गेंडा भेटला, त्याच्यानंतर हरिण बघितले, हत्ती पण बघितले. तुम्ही तसं बघलाच असशील की आपल्याला हत्तीचे फॅमिली दिसले, त्याच्यासोबत मी जाणार होतो कपडे घालून. तर मी विचार केला मी कशाला जाऊ, ते घेतील मला आणि वापस सोडतील नाही घरी, त्याच्यामुळे मी गेलोच नाही. हरिण बघितला. हरिण लय स्पीड पळतो, मी एवढा बोलू नाही शकत, म्हणून मी हत्तीच्या समोर राहण्याचा विचार केला. पण मी हत्तीला बोला, भावा आम्ही घरी चाललोय, तू राहा इथंच, आम्ही आलो पुढच्या वर्षी. क्रेझी. अरे यो बघ हत्ती, हत्तीचा पिल्लू आणि हत्तीची बायको. पोरा घेऊन आलाय जेवायला. तुम्हाला वाटतंय तुम्ही बायकोला टाइम नाही देत, अरे हत्ती टाइम देते तर तुम्ही कोणास? हा बायको पोरांना टाइम दे ना, हत्ती करणं शिका.
नाही तर असाल धावत पोरांच्या बरोबर मित्रांच्या बरोबर पार्टीला. ऐसा करू नका. आई शपथ, गेंडा बघा रोड क्रॉस करतोय. रागाने रागाने रागाने. आई शपथ. तो बघ तो बघ तो बघ तो बघ तो बघ. रागाने रागाने लफरा तुटला त्याचा. आवरे रागानाला चाळला मना नाही बोलली. तो बस शांत जाऊन आता जाराचे करायला लढतय. आणशी जेला शांतपणा करीत लोकांच्या समोरची ताव दाखवीत त्या जाऊन गपचूप एकटा लढायला बसला. आता यो शेणावर आपल्याला फुलपाखरू दिसतात. आता यो आहे गेंड्यांचा शेण. टाइम तक वो एक एरिया पे रहेगा, उतना टाइम तक वो अच्छा हा. सो फायनली आता जंगल सफारी करून आम्ही आता रूम आलो. रिलॅक्समध्ये एकदम. हत्ती वगैरे एकदम जवळचे बघायला भेटलं, गेंडा बघायला भेटला, हरिण बघायला भेटले, अजून भरपूर सारे पक्षी बिक्षी बघायला भेटले. ज्या आज आम्हाला दिसलाय त्या पण काही काना दिसत नाही. एवढी पॉसिबिलिटी कमी असतं प्राणी दिसण्याचा. आम्ही सकाळी गेलतो त्याच्यामुळे जे आम्हाला बघायला भेटलं ते पण लय झाला. कारण तर हत्ती आवरे जवळची बघणं म्हणजे क्रेझी गोष्ट आहे. ते पण जंगली हत्ती, ना की आपल्या पार्कमध्ये असतात तसं. जंगली हत्ती एकदम जवळची बघायला भेटलं. परत गेंडा जवळची बघायला भेटला आणि त्यासोबत हरिण पण भारी बघायला भेटली. आणि जो आता सीझन चालू आहे तो थोडा पावसाळ्याचा टाइम आहे, त्यामुळे जास्त अलाव नाही करत आतमध्ये जावाला. 2 तासाची जी आपली सफारी होती त्यामध्ये आपल्याला ज्या काही बघायला भेटलं त्या तुम्हाला कसं वाटलं ते एकदा कमेंट करून सांगा. सकाळचे 11 वाजलं, आम्ही 8:30ला गेलतो. 11 वाजता आम्ही टच हॉटेलला आता एडिट वगैरे करून नंतर भेटते तुम्हाला.